निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल तलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय. पहिली ओवी आपली झालेली आहे. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. सद्गुरूंचं ज्ञानेश्वर महाराज स्तवन करत आहेत. 18वा अध्याय पहिली ओवी आहे. हे सद्गुरु देवा तुमचा जय जयकार असो. जय जय देव. आपण मलरहित आहात. अविद्येचा विकाराचा देहबुद्धीचा मळ आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपला जय जयकार असो. जे तुमचे लोक आहेत, निजजन आहेत, अशा सर्व निजजनांचं मंगल करणारे आपण आहात. आपले जे निजजन आहेत त्या निजजनाला आपण आपल्यासारखाच निरंजनाचा बोध देणारे असे आहात. आणि जन्म जरा या दोन गोष्टींच्या मध्ये जो सर्व संसार आहे, सुख दुःख मान अपमान, हेच कोणी एखादे मेघ, त्या मेघांचा जाळ जसा असावा, जाळ जसं असावं आणि त्याच्यातून बाहेरच पडता येऊ नये अशी स्थिती असावी. आपण अशा प्रकारच्या मेघ जाला करता म्हणून प्रभंजन आहात. वायुरूप आहात. वायू जसा, प्रभंजन जसा मेघांना इतस्ततः पसरवतो, पांगवतो, नाहीस करतो, तसे आपण जन्म आणि जरा या संबंधी आणि या दरम्यानच्या जीवनासंबंधी असणारे जे मेघ आहेत, याच्यामध्ये असणारं जे अडकण आहे त्याच्यातून आपण सोडवणारे आहात. ही ओवी आपली मागच्या वेळेला झालेली होती. जय जय देव प्रबळ. सद्गुरूरूपी देवाचा जय जयकार असो. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जय जय देव प्रबळ. आपण प्रबळ आहात म्हणजे अतुलनीय सामर्थ्यवान असे आपण आहात. प्र हा प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा त्या बळामधलं सातत्य सुचवायचं आहे. आपण सदा सर्व काळ बलवान असे आहात. कशाच्या बाबत बलवान आहात? विदळिता मंगळ कुळ. विदळित म्हणजे निर्दालन करणारे, निर्दालन. मंगळ कुळ
तर मंगळ कुळ असा शब्द नाहीये, अमंगळ कुळ. विदळित अमंगळ कुळ असा शब्द आहे. तिथं लिहिलेलं आहे विदळिता मंगळ कुळ. कारण व्याकरणाच्या नियमाप्रमाणे अचा लोप झाला. अमंगळाचे जे समुदाय आहेत त्या समुदायांचा नाश करणारे आणि सातत्याने नाश करणारे म्हणून आपण प्रबळ आहात. अमंगल म्हणजे अज्ञान. जर ज्ञान असेल तरच मांगल्य आहे. ज्ञानाच्या पाशी मांगल्याची नित्य वसती आहे. जर ज्ञान असेल तर अमंगलाची वार्ता संभवतच नाही. सर्व प्रकारचं अमंगल हे अज्ञानाच्या पोटी असतं. अज्ञानाचं कार्य म्हणून अमंगल असतं. अज्ञान म्हणजे स्वरूप विषयक अज्ञान आणि ज्ञान म्हणजे स्वरूप विषयक ज्ञान. समर्थ ज्ञानाबद्दल सांगताना म्हणतात की ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञानाचं लक्षण ऐकायचं असेल तर ऐक. ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान, आत्मविषयक ज्ञान. मी आत्मा आहे हे समजून घेणं याला ज्ञान असं म्हणतात. मी आत्मा आहे असा प्रत्यय येणं याला ज्ञान असं म्हणतात. आणि या ज्ञानाच्या जे विपरीत आहे ते अज्ञान. त्याला देहबुद्धीचं ज्ञान म्हटलं तरी देखील चालेल. त्याला संसार विषयक ज्ञान म्हटलं तरी देखील चालेल. त्याला विकारांच्या संबंधीचं ज्ञान म्हटलं तरी देखील चालेल. विषयांच्या संदर्भातलं ज्ञान म्हटलं तरी देखील चालेल. याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अज्ञान असं म्हणतात. ज्ञान एकच आहे आणि बाकीची जी ज्ञान म्हणून म्हटलं, विषयांच्या संदर्भातलं ज्ञान, संसाराच्या संदर्भातलं ज्ञान, हे अज्ञानातलं ज्ञान. जे मूळ अज्ञान म्हणून शास्त्रज्ञांनी ठरवलं, शास्त्र प्रवर्तकांनी ठरवलं, त्या अज्ञानाच्या संदर्भात देखील एक ज्ञान असू शकेल. स्वामीजींचा तो एक अभंग आहे ना, अज्ञानातील ज्ञान ही माझे सहजची घाल दिले. अज्ञानातलं जे ज्ञान होतं म्हणजे संसार विषयक ज्ञान, ते माझं तुम्ही सहज घालून टाकलं. संसार हा कितीही उत्तम करायचा प्रयत्न केला तरी देखील संसार हा ज्या देह, मन आणि बुद्धीच्या नळ्यांमधून निर्माण होतो, त्याच मुळात अशुद्ध असल्यामुळं, त्यांच्या ठिकाणीच अबोध असल्यामुळं, त्यांच्या ठिकाणीच अज्ञान असल्यामुळं त्याच्यापासून निष्पन्न होणारं सर्व काही अबोधामध्येच मोडतं. संसारामध्येच प्रायः आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला असल्यामुळं अबोधामध्ये, अज्ञानामध्ये जन्मतः आपण आहोत. एक भगवंतांचा जन्म जर सोडला तर बाकीचे सर्व जन्म हे अज्ञानातून आहेत, अबोधातून आहेत, संसारातच झालेले जन्म असे आहेत. एक भगवंतांचा जन्म मात्र तसा नाही, असं 4थ्या अध्यायात भगवंत सांगतात. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन. माझं अजत्व न मोडता मी जन्माला येतो. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. माझी जी अचिंत्य अशी शक्ती, त्या अचिंत्य शक्तीला स्वाधीन करून मी स्वेच्छेने संसारामध्ये येतो. अशा प्रकारची स्थिती फक्त भगवंताची असल्यामुळं सर्वांचे जन्म हे अज्ञानामध्येच होतात.
एक भगवंत जर सोडले तर बाकीच्या सर्वांचे जन्म हे अज्ञानामधून होतात. मग सद्गुरूंकडे जाऊन ज्ञानाचा उपदेश घेऊन अज्ञान नाहीसं होऊन ते मुक्त होतात. जरी जीवो ब्रह्मैव नापरः अशी श्रुती असली, आधीचाच जीव हा मुक्त असला तरी देखील अबोधात्मकच जन्म असतो. आणि जन्म, त्या जन्मांमध्ये घडलेली विविध प्रकारची कर्म, त्या कर्मांमध्ये असणारा अबोधात्मक भाव, इंद्रियजन्य अशा वृत्ती, अनेक प्रकारचे विकार, हीच अमंगळ कुळ. आपण असे प्रबळ देव आहात की आपण या अमंगळ कुळांचं निर्दालन करता. जय जय देव प्रबळ विदळित अमंगळ कुळ, निगमागम द्रुम फळ फलप्रद. निगम वेद, आगम म्हणजे स्मृती ग्रंथ, शास्त्र पुराण. निगम आगम म्हणजे वेद आणि शास्त्र. हीच जणू जर झाडं असतील, हेच जर वृक्ष असतील, तर आपण या वृक्षाला आलेली फळं आहात. निगम आगम द्रुम फळ. वृक्ष महत्वाचा आहेच, पण वृक्षाला आलेलं फळ हे अधिक महत्वाचं आहे. फळांशिवाय असणारा वृक्ष हा कोणत्याही कामाचा नाही. आणि नेहमीच वेद आणि शास्त्र यांना फळं आलेली आहेत. हे वृक्ष निर्फळ नाहीत, फळं देणारे वृक्ष नाहीत. आणि त्यांना आलेली पहिली फळं म्हणजे संत सद्गुरू. वेद, उपनिषद, शास्त्र ग्रंथ हे आपल्या ठिकाणी आहेत. ते आपल्या परीने जरी परिपूर्ण असले तरी देखील त्यांचा आपल्याला, इतर लोकांना तसा उपयोग काही नाही. वेद अनंत बोललेला, वेदांमध्ये खूप काही बोललेलं आहे. आणि वेदांमध्ये असलेलं सगळं ज्ञान, जसं झाडामध्ये, झाडाच्या ठिकाणी सांगोपांग फळ हे आहेच, पण जर विशिष्ट फळ आपल्या हातात आलं नाही तर त्या झाडाचा आपल्याला उपयोग नाही. झाडाच्या ठिकाणी फल जर अदृश्य स्वरूपात असेल, निर्गुण स्वरूपात असेल तर उपयोग काय? आंब्याचं झाड आहे पण कधी त्यांनी फळ दिलेलं नाही. आंब्याचं झाड नाही का तर नाही म्हणायचं सोय नाही, पण फळ देत आहे का तर फळ देत नाही. अशा झाडाचा उपयोग नाही. पण वृक्ष हा जसं फळ देणारच, तसं वेद आणि शास्त्र ही फलप्रद होणारच. ही फलप्रद कधी होतात? त्यांच्या पानांमध्ये होत नाहीत, त्यांच्या अक्षरांमध्ये होत नाहीत. वेदांची अक्षर ही वेदांची फळं नाहीत. आणि वेदांचे ग्रंथ हे देखील वेदांचं फळ नाही. वेदांचं जर फळ काही असेल तर वेदांचं आणि उपनिषदांचं आणि सर्व शास्त्रांचं जे जीवन आहे ते जीवन जगणाऱ्या व्यक्ती हे त्या वेदांचं आणि शास्त्रांचं फळ आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की निगमागम द्रुम फळ. आपण निगम आगम रूपी जे वृक्ष आहेत ते वृक्ष फलप्रद, फल देणारे किंवा त्यांचं फळ म्हणून आपण आहात.
निगमात गम द्रुम फळ, आपण फळ म्हणून आहात. आणि जर आपण नसतात तर निगम आणि आगम रूपी वृक्षाला फळ येतात याच्यावर विश्वास ठेवला असता कोणी? जर फळच आलं नसतं तर वृक्षाला अर्थच नव्हता. आणि आपला महिमा इथंच थांबत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आपण पुन्हा फल निर्माण करणारे देखील आहात. आपण स्वतः तर निगम आणि आगम यांचं फळ म्हणून आमच्या समोर आहात. ज्यांनी ज्यांनी स्वामीजींना पाहिलेलं आहे, ज्यांनी कोणी स्वरूपानंदांना पाहिलेलं आहे, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलेलं आहे, श्रुती स्मृतींचे अर्थ आपणची होऊनी मूर्त आचरोनी जगा देत, असं त्यांचं वर्तन होतं. श्रुती आणि स्मृती या ग्रंथांमध्ये जे सांगितलेलं आहे ते म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत उपनिषद, मूर्तिमंत त्यामध्ये असणारं ज्ञान जर कुठं पाहायचं असेल, शेवटी मनुष्याची मूर्ती मूर्तीलाच ओळखणार. जर मी देहामध्ये आहे तर देहामध्ये असणाऱ्या सद्गुरूंनाच मी ओळखणार. देहामध्ये असणारे सद्गुरूच माझ्या दृष्टीने लाभदायक ठरणार. जरी ते निर्गुणाचं ज्ञान सांगत असले तरी देखील ते ज्ञान सांगणारे जे सद्गुरू आहेत ते जेव्हा देहाच्या अंगाने आकाराला येतात तेव्हाच मला त्यांचा उपयोग होणार. नाहीतर मग वेद म्हणजेच मला सद्गुरू असतील पुस्तकांमध्ये असणारे, पण त्याचा मला उपयोग होत नाही. वेदांनी पुष्कळ सांगितलेलं आहे तरी मला माझ्या स्थितीमध्ये काय हवं आहे, काय उपयुक्त आहे, मी काय करायला पाहिजे ते सद्गुरू सांगतात. अजून 5 वर्षांनी समजा माझी प्रगती झाली तर त्या प्रगतीच्या स्थितीत मी काय करायला पाहिजे तर ते नेमकं सद्गुरू सांगतात, देहधारी गुरु सांगतात. पुस्तकामध्ये सर्वांकरता लिहून ठेवलेलं असतं आणि शक्यता अशी असते की शेवटच्या पायरीवरचं आहे तर तेच आता आहोत तशा स्थितीत आपण आपल्याला लागू करायची शक्यता असते. आपल्याला असं वाटत राहतं की आता फक्त एवढंच झालं की माझं झालं. तेव्हा मला सद्गुरू असं सांगतील की तू इथपासून सुरुवात करायला पाहिजेस. त्या गोष्टीनंतर असं सांगणारा कोणीतरी मला लागतो. असा सांगणारा जर कोणी नसेल तर वेद आणि शास्त्र ही जशी केवळ ग्रंथांमध्ये आहेत तसं सर्व तत्वज्ञान ग्रंथांमध्ये जरी असलं तरी देखील मला माझं जीवन घडवण्यासाठी उपयोग होत नाही. आपण आगम आणि निगम यांचे फळ आहात, पण आपण फलप्रद देखील आहात. म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींकरता या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी म्हणून आपण फलप्रद आहात. आपण फळ देखील आहात आणि आपण फलप्रद देखील आहात. जय जय देव प्रबळ विदळित अमंगळ कुळ, निगम आगम द्रुमफळ फलप्रद. आणि जेव्हा निगम आणि आगम यांचा केवळ अभ्यास झालेला आहे आणि निगम आणि आगम यांचं फळ कसं असतं याची कल्पना नसते, म्हणजे सद्गुरू कसे असतात याची कल्पना नसते, तेव्हा भरभरून अहंकार व्हायला लागतो. अहंकारच वाढीला लागतो. त्या ज्ञानाचा त्या स्वतःला आणि दुसऱ्याला देखील उपयोग होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ही भावार्थ दीपिका आपण पाहतो आहोत. ही भावार्थ दीपिका लिहिण्याचा एक विशेष अधिकार ज्ञानेश्वर महाराजांना अनुभवाने प्राप्त झाला, सद्गुरु कृपेने प्राप्त झाला.
भगवंतांचे जे शब्द आहेत तर त्या शब्दाचे अर्थ शास्त्र आणि भाव या दोन्ही सहित ज्ञानेश्वर महाराजांनी लावले. ज्यांना या भावाचा पत्ता नव्हता अशा शास्त्री पंडितांना मोठा अचंबा वाटेल असा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला. पण शास्त्री पंडितांच्या ठिकाणी अभिमान देखील असतो, अहंकार देखील असतो. ते असं शोधतात की ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय हे कोणत्या शब्दाचा अर्थ म्हणून लिहिलंय, ज्या अर्थी कोणत्या शब्दाचा विशिष्ट अर्थ म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलेलं नाही, तेव्हा त्यांचे हे स्वतंत्र भावविलास आहेत हे भगवंतांना मान्य नाही असं म्हणणारा देखील एक वर्ग त्या काळी होता. आणि त्याच्यानंतर काही काळ असा वर्ग चालू होता. या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे वामन पंडित, त्यांची एक आख्यायिका आहे, गोष्ट आहे. वामन पंडित हे मराठीतले श्लोकबद्ध वाङ्मय करणारे असे फार प्रसिद्ध असे पंडित होते. ते समर्थांना समकालीन होते. इतकं की ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरीने त्यांचं नाव घेतलं जातं. सुश्लोक वामनाचा किंवा आर्या मयूरपंतांची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, बाकीच्यांचे अभंग असतील. पण तुकाराम महाराजांचे अभंग हे मराठीत आदर्श. ओवी जर कोणी लिहायची असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहावी. आर्यावृत्तामध्ये कोणी लिहायचं असेल तर मोरोपंतांनी लिहावं. बाकीचे लिहितील, पण हा आदर्श मराठीचा. तसा श्लोक तर वामनांचा. इतके प्रख्यात वामन पंडित, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली भावार्थ दीपिका अमान्य ठरवून, कारण कित्येक शब्दांची कोर जी भगवंतांनी व्यक्त केली नाही ती कशी व्यक्त केली हे यांचे स्वतंत्र भाव असतील, तसा भगवंतांचा अभिप्राय नाही असं वामन पंडितांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला, मोठा ग्रंथ लिहिला, भगवद्गीतेवर टीका करणारा असा ग्रंथ लिहिला. आणि कायम यथार्थ ज्ञानामध्येच असायला हवं, जसा सांगितलाय तसा. बाकीचं यांना भावाला असं वाटलं, त्यांच्या भावाला तसं वाटलं, आणि कोणाच्या भावाला असं वाटलं, प्रमाण काय असं त्यांना ज्ञानेश्वर महाराजांबद्दल देखील वाटलं. हे वामन पंडित एकदा प्रवास करत असताना साताऱ्याच्या जवळपास एका विशाल अशा वटवृक्षाच्या तळाशी विश्रांतीला म्हणून थांबले. तिथंच त्यांनी आपली न्याहारी उघडली, न्याहारी घेतली, पाणी वगैरे पिऊन तिथंच थोडं झोपायचं वामकुक्षी त्यांनी केली. आणि त्यांना एक भास असा झाला किंवा स्वप्न असं त्यांना वाटलं. ते जे वडाचं झाड होतं ते खूप मोठं होतं आणि त्याच्या पारंब्या रुजून अजून एक झाड, असं बरीच झाडं तिथं निर्माण झालेली होती. तेव्हा त्यांना असा भास झाला किंवा स्वप्न पडलं की दोन फांद्यांवर दोन विद्वान पुरुष बसलेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये चर्चा करत आहेत. पण अर्धवट झोपेत आणि अर्धवट जाग्या अशा स्थितीमध्ये त्यांना असा भास झाला की आपण दोघं इथं कित्येक काळ, कित्येक युग बसलेले आहोत. ही तिसरी फांदी रिकामी आहे. इथं कोणीतरी जर अजून आला तर आपण जे दोघं चर्चा करतो त्याच्याऐवजी तिसरी व्यक्ती असेल तेव्हा आपली चर्चा चांगली होईल. पण आपल्यासारखाच ब्रह्मसंबंध कधी निर्माण होणार? एवढा अभ्यास केलेला असा ब्रह्मवेत्ता, म्हणजे ज्याने शास्त्रांचा अभ्यास केला असा मनुष्य कधी निवर्तणार आणि कधी ब्रह्मसंबंध होणार की जो आपल्याबरोबर इथं चर्चा करायला येऊन बसेल?
तेव्हा तो दुसरा पंडित होता, ब्रह्मसंबंध होता, तो त्याला असं सांगायला लागला की खाली जो झोपलेला आहे तो जेव्हा जाईल तेव्हा इथं तिसऱ्या फांदीवर येऊन बसेल. ते खडबडून जागे झाले आणि काहीतरी स्वप्न असेल म्हणून पुन्हा झोपले. तर पुन्हा एकदा त्यांना तशाच प्रकारचं स्वप्न किंवा भास निर्माण झाला. तेव्हा त्यांना त्यांच्या कृतकर्मांचा देखील पश्चाताप झाला. संतांना आपण दूषण दिली आणि यथार्थ ज्ञानाचा आपण वृथा अभिमान व्हायला, असं त्यांच्या मनात आलं. म्हणजे माणूस जे करत असतो तर ते करताना एका अभिमानाच्या रेट्याखाली करत असतो, पण जेव्हा अशी गोष्ट झाली तेव्हा अजूनच अंतर्मुक्त झाले आणि आपलं चुकत होतं असं त्यांना वाटायला लागलं. आता याच्यावर उपाय काय? म्हणून ते समर्थांना शरण गेले, सज्जनगडवर गेले, समर्थांना शरण गेले, समर्थांकडून अनुग्रह घेतला. आणि त्यांचा अभिमान गुरु कृपेने संपूर्णपणाने नाहीसा झाला. म्हणून आगम आणि निगम यांचं फळ म्हणून केवळ सद्गुरू नसतात, तर ते फलप्रद देखील असतात. त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींना देखील ते फळाकडे नेणारे असे असतात. ते स्वतः तर फलस्वरूप असतात. जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. सद्गुरु रूपी देवाचा जय जयकार असो. जय जय देव सकल विगत विषय वत्सल. अवघड नाहीये आपल्याला, जरी अवघड वाटलं तरी. विगत विषय, ज्यांच्यापासून विषय दूर गेलेले आहेत असे विगत विषय. वत्सल, अशा व्यक्तींच्या बाबत जे वात्सल्य धरून आहेत असे. सकल विगत विषय वत्सल, विगत विषय झालेल्या सर्व लोकांचं वात्सल्य करणारे असे. आणि फक्त सद्गुरूंच्या ठिकाणीच जो विषयापासून दूर गेलेला आहे, ज्यांनी विषय सांडलेले आहेत, त्याचं कौतुक होईल. बाकी जगामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये जा, बाजारामध्ये जा, नातेवाईकांमध्ये जा, लग्न समारंभामध्ये जा, मुंजीमध्ये जा, 60, 70, 75, 81 काय जी साजरा करण्याची पद्धत आहे, किंवा अगदी 12व्या दिवशी करणार, तर तिथं विषयाच्या संदर्भातच भरपूर कौतुक केलं जातं. विषयाच्या संबंधी ज्याला खूप कौतुक आहे, ज्यांना ज्यांना कौतुक आहे त्यांचाच तो मेळावा असतो. याच्यापेक्षा अन्य लोकांचा तो मेळावा नसतो. अशा मंडळींना आशीर्वाद देण्यासाठी कधी क्वचित कोणी एखादे संत, ब्रह्मचारी, संन्यासी त्या समारंभामध्ये असतील. पण सगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन पहा की तिथं विषयांचं कसं कौतुक चाललेलं आहे. ते विषय वत्सल असा तो प्रकार असतो. विगत विषय वत्सल हे फक्त संतांच्या दरबारामध्येच घडतं.
संतांच्या दरबारामध्ये कौतुक होतं की आज लग्न आहे, आज लग्न झालं आणि संध्याकाळी केंद्रात आला. फक्त संतांच्या दरबारातच कौतुक होतं. स्वामीजींच्या तिथं अशी कित्येक उदाहरणं घडलेली होती आणि अजून घडतात की आज सकाळी लग्न झालं आणि संध्याकाळी केंद्रात आला, काल लग्न झालं आणि आज सकाळी ध्यानाला आला, आज लग्न आहे आणि सकाळी गीता वाचायला बसला. आपल्याकडेच उदाहरणं होऊ शकतात आणि त्याचं कौतुक देखील होऊ शकतं. ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी गीता वाचायला बसलेली जर मंडळी पाहिली तर विषय वत्सल अशा मंडळींना फार अस्वस्थता प्राप्त होईल की या लग्नाचा नक्की परिणाम होणार आहे काय घडणार आहे इथं आता. रामकृष्ण नरेंद्रांना म्हणाले की तुझ्या घरच्या मंडळींना जाडं भरडं वस्त्र आणि अन्न 2 वेळेचं याची कधी ददात असणार नाही. पण जे तू मागितलंस काली मातेपाशी, नोकरी मागायला गेलेला तू असं बोलून परत आलास की मला तुझं ज्ञान दे, प्रेम दे, भक्ती दे, तर तुला ते प्राप्त होईल. तू काळजी करू नकोस. आणि तुझ्या घरच्या मंडळींना जाडं भरडं वस्त्र सदैव अंगावर असणं आणि 2 वेळेला भुकेल्या वेळेला जेवण मिळणं याच्यात काही ददात पडणार नाही. पण तुझं कौतुक खूप आहे की तू तिथं जाऊन 4 वेळेला जाऊन, कारण नरेंद्र रामकृष्णांना असं म्हणत होते की तुमची काली सगळ्या जगताचा सांभाळ करते, मग आमच्या घरी एवढी हालापेष्टा का? आणि मी इथं येतो, मी नोकरी करावी असं घरी वाटतं, माझ्या प्रेरणा अशा राहतात की सतत तुमच्यापाशी यावं असं वाटतं. याच्यातून मार्ग कसा काढायचा? तुम्ही काली मातेला सांगा तरी की याला नोकरी दे. ते म्हणाले मी सांगायच्या ऐवजी तू जाऊन सांग. काली मातेशी रामकृष्ण बोलतात हे थोतांड मानणारे नरेंद्र, आपण थोतांड मानतो म्हणूनच रामकृष्णांना सांगत होते की तुम्ही तुमच्या काली मातेपाशी जाऊन सांगा. कारण मी तर तिला एवढं मानत नाही, माझा तर एवढा विश्वास नाही की तिच्यापाशी जाऊन काही मागावं. पण रामकृष्ण असं म्हणाले की तुझी बाब आहे तर तू जाऊन माग. तेव्हा नाईलाजांनी नरेंद्र तिथं जाऊन मागायला लागले, हात जोडून. डोळे मिटून. मागताना मात्र मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे असं म्हणून परत आले. याचं कौतुक करणारे केवळ सद्गुरूच असू शकतील. जय जय देव सकल विगत विषय वत्सल. म्हणून मी मागच्या काही प्रवचनांपूर्वी उदाहरणं सांगितली की आपल्या इथे येणाऱ्या एका मुलाचं लग्न होतं, तर त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी जे कार्यालयात जायच्या आधी 3 तास ध्यानाची बैठक करून तो कार्यालयात गेला. एक मुलगा लग्न होणार होतं, 4 दिवस आधी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मी कोणत्या भावाने तिथं उभा राहू लग्नाच्या वेळेला, मी कोणत्या भावाने तिथं उभा राहू. साधक असल्यामुळेच असं विचारू शकेल. मला त्याचं खूप कौतुक वाटलं. हातात माळ घेतलेली आहे अशा परिस्थितीत मी कोणता भाव ठेवू असं त्याने मला विचारलं.
माझ्या खेरीत जर अन्य ठिकाणी तो गेला असता तर त्याला काय उत्तर मिळालं असतं? की तो अंतरपाठ तुला जड वाटला पाहिजे. असं काही बोलणारी मंडळी आहेत. कथा कादंबऱ्यांमध्ये आपण काय कमी वाचतो? मी त्याला असं सांगितलं की काही विशेष प्रसंग आहे, इतर प्रसंगांसारखाच प्रसंग आहे, इतर कर्तव्यांसारखंच कर्तव्य आहे. सहज उभा राहा, स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहा. एरवी जसा राहतोस तसाच. इतरांच्या लग्नाला जेव्हा जाशील तेव्हाही तू तसंच उभं राहायचंयस, आत्मरूप होऊनच उभं राहायचंयस आणि त्या तिथं देखील तू तसंच उभं राहायचंयस. विशेष प्रसंग समजूच नकोस. तू याच्यामध्ये काहीच विशेष समजू नकोस. तुझ्या बाबतीत घडणारा एक सहज प्रसंग असं तू समज. आणि सर्व दिवस, तेवढाच वेळ काय, सर्व दिवस इतर वेळेला जसं साधकाच्या स्थितीमध्ये असतोस तसाच राहा. हे फक्त इथंच सांगितलं जाईल, संतांच्या इथंच सांगितलं जाईल आणि या गोष्टीचं तिथंच कौतुक होईल. त्याला फक्त सांगितलं की या गोष्टींचं फक्त बाहेर प्रदर्शन करू नकोस, ही तुझी आंतरिक स्थिती असावी, म्हणजे झालं. जय जय देव सकल विगत विषय वत्सल, कलित काळ कौतूहल कलातीत. पुढच्या वेळेला बघू, सगळं सांगून होणार नाही. कलित काळ कौतूहल काळ म्हणजे आपल्याला माहिती आहे, काळ हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो. एक म्हणजे फार प्रचंड असणारा असा काळ, ज्याला आदी आणि अंत नाही, त्याच्या उदरामध्ये आपण सगळे जण आहोत, असा काळ. आणि त्या काळाची क्रीडा, रहाटी, कलित काळ, कौतूहल, या रहाटीची क्रीडा. आणि काळ म्हणजे यमराज, मृत्यू. कलित काळ कौतूहल म्हणजे काळरूपी क्रीडेकडं अत्यंत आनंदाने क्रीडा म्हणून पाहणारे, कौतुकाने क्रीडा म्हणून पाहणारे, असे आपण दोन्ही प्रकारच्या काळांच्या क्रीडेकडं कोणत्याही अर्थाने आपण एका तटस्थ पण आनंदरूप अशा वृत्तीने पाहू शकता. आपण या काळाचं कौतुक पाहू शकता. या काळाचा जो खेळ आहे त्या खेळाचं कौतुक पाहणारे असे आपण कलातीत म्हणजे संपूर्ण आहात. कोणत्याही काळांच्या खेरीज असणारे निरवयव संपूर्ण असे आपण आहात. आपला जय जयकार असो. पुढच्या वेळेला आपण पाहू. हरिओम. विठ्ठल विठ्ठल कस्य